मागील काही दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे वसई विरारमध्ये लोकांच्या घराघरामध्ये पाणी गेलं आणि हे पाणी गेल्यानंतर लोकांचं अतोनात नुकसान झालं. शासनाने अनेक उपाययोजना करून या संपूर्ण फेल ठरल्या. परंतु या संपूर्ण उपाययोजना केल्या असं दाखवण्याचा जो केविलवाणा प्रकार जो आहे, हा काल महासभेमध्ये पाहायला मिळाला. अनेकांनी प्रस्ताव मांडले, अनेकांनी स्वतःचं अभिनंदन करून घेतलं, अनेकांनी अनेकांनी आम्हाला आयुक्तांनी मदत केली, महापौरांनी मदत केली, आम्हाला विरोधी पक्षांनी मदत केली, अनेकांनी प्रत्येकाचे प्रश्न मांडले. परंतु हे प्रश्न मांडल्यानंतर खरंच जनतेला या वेळी मदत मिळाली का, हा असा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. काल आपण जर पाहिलं तर शहरामध्ये झालेला हा संपूर्ण शहर विस्कळीत झालं होतं पावसामुळे आणि या शहरामध्ये लोकांचा ज्या ज्या सुविधा कमी पडल्या त्याच्यासाठी काल विशेष महासभा बोलवली आणि ह्या महासभेमध्ये संपूर्ण लोकांना काय सुविधा देता येतील त्याच्यासाठी म्हणून चर्चा करण्यात आली. या ठिकाणी विरोधी पक्षांनी आपले प्रश्न मांडले, परंतु या प्रश्न मांडताना या पाणी प्रश्नाचा जो विषय होता आणि वाढीव घरपट्टीचा, या ठिकाणी प्रश्न मांडत असताना महापौरांकडे विरोधी पक्षांनी जी मागणी केली की तुम्ही आत्ताच्या आत्ता या ठिकाणी हा ठराव जो आहे त्याला तुम्ही मान्यता द्या की लोकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ झाली पाहिजे किंवा जी वाढीव पाणीपट्टी माफ झाली पाहिजे. परंतु महापौरांनी स्पष्ट सांगितलं की सदर घरपट्टी आणि पाणीपट्टी ही ज्यावेळी वाढवली गेली त्यावेळी सत्ताधाऱ्यांचे आमदार जे होते यांच्या कार्यकालामध्ये प्रशासकाला घेऊन हा जो प्रस्ताव होता शासनाला पाठवला गेला आणि शासनाकडून ही वाढवली गेलेली आहे. हा प्रस्ताव जर आपल्याला कमी करायचा, जर हे करायचं असेल, विखंडित करायचं असेल, तर पुन्हा एकदा सेम पत्र सेम प्रस्ताव जो आपल्या शासनाला पाठवावा लागेल आणि शासनाकडून हे विखंडित करावं लागेल. परंतु या ठिकाणी विरोधी पक्षाचं म्हणणं असं होतं की तुम्ही आत्ताच करा. महापौरांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत, नागरिकांना दिलासा भेटला पाहिजे, पाणीपट्टी घरपट्टी वाढीमध्ये ही कपात झाली पाहिजे, परंतु याला एक प्रोसेस आहे आणि प्रोसेस नुसार गेलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी महापौरांनी सांगितल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण नगरसेवकांनी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी या सभा त्याग केला. हे कुठेतरी चुकीचं आहे. महापौरांचं स्पष्ट म्हणणं होतं की आपण या ठिकाणी जर शासनाने सांगितलं तर आपण या वसई विरारकरांना आपण फ्रीमध्ये पाणी देऊ. जर महापौरांची मानसिकता जर क्लिअर आहे की फ्री पाणी देण्याची, तर मग सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन संपूर्ण विषय हा शासनाकडे का मांडू नये? तुम्ही फक्त कमी करण्यासाठी बोलत होतात, तर मग महापौर स्पष्ट म्हणत होते की आपण कमी करण्यासाठी नव्हे तर लोकांना पाणी फुकट कसं देण्यात येईल, विनामूल्य कसं देण्यात येईल, यासाठी म्हणून आपण प्रयत्न करू. परंतु हट्टाला पेटलेल्या भारतीय जनता पार्टीच्या या नगरसेवकांनी कुठेतरी आडमोठेपणाचं धोरण ठेवून हा सभात्याग केला आणि सभात्याग केल्यानंतर शेवटचा जो प्रश्न होता की शोकसभेचा, ज्या आपल्या शहरामध्ये आपल्या देशामध्ये असा एक नियम आहे की संपूर्ण सभा झाल्यानंतर, संपूर्ण प्रश्न संपल्यानंतर जर तुम्ही अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवता, तसाच एक शोकसभेचा एक प्रस्ताव असतो, तो ठेवण्यात आला आणि त्या सभेला थांबणं गरजेचं होतं. पण भारतीय जनता पार्टीचे आमदार मागे बसले होते. भारतीय जनता पार्टीचे आमदार स्वतः सांगत होते त्यांच्या नगरसेवकांना प्रेक्षक गॅलरीतून की थोडं थांबा, परंतु त्यांचंही त्यांच्या नगरसेवकांनी ऐकलं नाही. म्हणजेच काय, तर हम करे सो कायदा असा प्रकार आपल्याला कुठेतरी पाहायला मिळाला.